नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 38 आज आपण अभ्यासणार आहोत. तर आजच्या पेपरमध्येचा पॅटर्न कसा राहतो आपला दररोजचा: सामान्य ज्ञान, इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. म्हणजे जवळपास आता जे का ओल्ड क्वेश्चन पेपर आहे ते आपण डिस्कस करत आहोत. तर स्टडी आपण अभ्यास करत आहोत द संदेश अकॅडमीसोबत. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती सक्सेस करणं. तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अँड शेवटचा आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस. कोणाच्या अंतर्गत येते? ऑप्शन क्रमांक सी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. प्रश्न: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू कधी झाली? 2016, 2017, 2018, 2019. कधी सुरू झाली? 2018 मध्ये. ऑप्शन क्रमांक सी. PMJ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक किती आरोग्य विमा कव्हर मिळतो? 2 लाख. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक बी 3 लाख. ऑप्शन क्रमांक सी 5 लाख. ऑप्शन क्रमांक डी 10 लाख. उत्तर आहे सी, किती? 5 लाख रुपये. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी कोणती संस्था करते? पहिला आहे नॅशनल हेल्थ मिशन, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, नीती आयोग, सेंट्रल हेल्थ सर्व्हिस. कोण करतं? नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण? अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राऊत संजय. ऑप्शन क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र गृहमंत्र्याची मुख्य जबाबदारी कोणती? कृषी विकास, पोलीस व कायदा सुव्यवस्था राखणे, जलसंपत्ती नियोजन आणि शिक्षण व्यवस्था. कोणती? ऑप्शन क्रमांक बी, पोलीस व कायदा सुव्यवस्था राखणे. महाराष्ट्र गृहमंत्रालयाचे मुख्यालय कुठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. कुठे? मुंबई. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र गृहमंत्रालयाखाली कोणती प्रमुख संस्था येते? महाराष्ट्र सार्वजनिक सेवा विभाग, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, राज्य परिवहन मंडळ. महाराष्ट्र गृहमंत्रालयाच्या अंडर कोणतं येतं? महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कोणाला अहवाल देतो? राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, संसद. कोणाला देतो? गृहमंत्री. ऑप्शन क्रमांक सी. तुम्हाला मागच्या पेपरमध्ये काय दिलं होतं? पोलीस रँक दिली होती. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पोस्ट कोणतं? DGP. DGP अहवाल कोणाला देतो? गृहमंत्र्याला. ऑप्शन क्रमांक सी. म्हणजे वरती गृहमंत्री, त्याच्या खाली DGP, मग त्याच्या खाली टोटल 15 पोस्ट. महाराष्ट्रात दहशतवादाविरुद्ध कार्य करणारे विशेष पथक कोणते? NIA, NRG, ATS, CRPF. कोणतं? ATS. ऑप्शन क्रमांक सी. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ची स्थापना कधी झाली? 1990, 2001, 2008, 2014. कधी झाली? 2008. ऑप्शन क्रमांक सी. कधी झाली? 26/11चा ज्यावेळेस हल्ला झाला होता, मुंबईत दहशतवाद्यांनी पॅड हल्ला केला होता ताज हॉटेल. सॉरी. त्याच्यानंतर पार्श्वभूमीवर आपण 2008 मध्ये काय केलं? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना केली.
नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGला लोकप्रिय नाव काय आहे? ब्लॅक पॅन्थर, व्हाईट टायगर, ग्रे हाऊंड, रेड हॉक. काय? ब्लॅक पॅन्थर. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र ATSचे मुख्यालय कुठे? पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. कुठे आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. NIA कोणाच्या नियंत्रणाखाली काम करते? राज्य सरकार, गृह मंत्रालय व भारत सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व सेना मुख्यालय. कोणाच्या NIA कोणाच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, गृह मंत्रालय, भारत सरकार. हा कोणता आहे? सेंट्रल लेवल. तर त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे कोणता आहे? ATS. जो ATS राज्य गृह मंत्रालयाच्या अंडर काम करते. पुढचा प्रश्न आहे, NSGच्या दलाची स्थापना कोणत्या घटनेनंतर झाली? 1971चं युद्ध, 1984 ऑपरेशन ब्लू स्टार, 2001 संसद हल्ला, 2008 मुंबई हल्ला. कधी झालं? 1984 ऑपरेशन ब्लू स्टार. ऑप्शन क्रमांक बी. ऑपरेशन ब्लू स्टार. NSGची प्राथमिक जबाबदारी कोणती? सीमा सुरक्षा, VIP सुरक्षा किंवा दहशतवाद विरोधी कारवाई, नक्षलवाद रोखणे आणि जनगणना. कोणती आहे? VIP सुरक्षा आणि दहशतवादी कारवाई. ऑप्शन क्रमांक बी. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणजे ATS म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल सज्ज आहे म्हणजे काम करते? महाराष्ट्र ATS, NIA, NSG, CRPF. कोणतं? ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र ATS, अँटी टेररिझम स्क्वॉड. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना कधी झाली? 1990, 2001, 2008, 2014. कधी झाली? 2008. ऑप्शन क्रमांक सी. नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGला कोणत्या नावाने ओळखले जाते? ब्लॅक पॅन्थर, व्हाईट टायगर, ग्रे हाऊंड, रेड हॉक. कोणत्या नावानं? ब्लॅक पॅन्थर. ऑप्शन क्रमांक ए. काही क्वेश्चन रिपीट झालेले. हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे. म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन रिपीट केले गेले PDF मध्ये. महाराष्ट्र ATSचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक. कुठे आहे? पुणे. ऑप्शन क्रमांक सी. गुप्तवार्ता प्रबोधिनी. ATSचं मुंबई पण गुप्तवार्ता पुण्याला आहे. पुण्याला कुठे आहे? हडपसरला आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात? पोलीस भरती घेण्यासाठी, गुप्तवार्ता गोळा व विश्लेषणाचं प्रशिक्षण देण्यासाठी, न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी, पोलीस पाटील प्रशिक्षणासाठी. काय? ऑप्शन क्रमांक बी. गुप्तवार्ता गोळा व विश्लेषणाचे प्रशिक्षण देण्यासाठी. गुप्तवार्ता गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात कोणते पथक मुख्य कार्य करते? ATS, CID, गुप्तवार्ता विभाग, इंटेलिजन्स डिपार्टमेंट, NSG. कोणतं? ऑप्शन क्रमांक सी. गुप्तवार्ता विभाग, इंटेलिजन्स डिपार्टमेंट. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाचे मुख्यालय कुठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. कुठे? पुणे. ऑप्शन क्रमांक ए. गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख
कोणाला अहवाल देतात? राज्यपाल, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री. कोणाला देतात? गृहमंत्री. ऑप्शन क्रमांक डी. राष्ट्रीय सुरक्षा दल NHAच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेले विशेष पोलीस दल कोणते? ATS, फोर्स 1, QRT, CBI. ऑप्शन क्रमांक बी, फोर्स 1. फोर्स 1ची स्थापना कोणत्या घटनेनंतर झाली? 2001 संसदाला 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, 1993 मुंबई बॉम्बस्फोट, 1984 ऑपरेशन ब्लू स्टार. कधी झाला? 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला. ऑप्शन क्रमांक बी. क्विक रिस्पॉन्स टीम चे मुख्य कार्य काय? तपास पूर्ण करणे, दहशतवादी किंवा तातडीच्या धोक्याला जलद प्रतिसाद देणे, वाहतूक नियंत्रण करणे किंवा गुप्त वार्ता गोळा करणे. काय? दहशतवादी किंवा तातडीच्या धोक्यांना जलद प्रतिसाद देणे. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉडची स्थापना कधी झाली? 1987, 1990, 1995, 2001. कधी झाली? 1990. ऑप्शन क्रमांक बी. फोर्स 1चे मुख्यालय कुठे? नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. कुठे? मुंबई. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. 30 पैकी तुम्हाला किती मार्क पडले किंवा मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही त्रुटी असली तर डिसलाईक करून कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि रोज संध्याकाळी 7 वाजता आपलं हे फ्री लेक्चर पोलीस भरती पेपर सराव बघायला भेटेल. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद, जय भारत.